हं. नमस्ते, जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते मयुरी हर्षल अँड ट्विन्स बेबी या माझ्या चॅनलवर. माझ्या थंबनेल टायटलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज मी तुमच्यासोबत कोणत्या विषयावर बोलणार आहे. तर 2026 जो आपला मराठी नवीन वर्षाचा जो मेन आता आपला सण येणार आहे तो आहे गुढीपाडवा. तर बऱ्याच जणाला कन्फ्युजन आहे की चैत्र नवरात्रसुद्धा आहे, तर गुढीपाडवा आहे, पण गुढीपाडव्याच्या दिवशी तर अमावस्या आहे. मग आपण गुढी केव्हा उभारायची, तर याचीच एक छोटीशी अशी माहिती आज मी माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आता आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. तर याआधीसुद्धा 2007ला, 2008ला, 2017 आणि आता 2026ला गुढीपाडव्याच्या दिवशीच अमावस्या आलेली होती. तर पण यावेळेस 2026ला जी अमावस्या आहे ना ती 18 तारखेला स्टार्ट होणार आहे आणि जी एंड होणार आहे ती आहे 19 तारखेला. ही माहिती मी जे काही घेतलेली आहे तीसुद्धा मी पंचांगानुसारच घेतलेली आहे. जर माहिती पटली, आवडली तर प्लीज लाईक कराल. तर बघा, आता मी तुम्हाला जी माहिती आहे ती आपण आता स्टार्ट करूया. तर बघा, काल निर्णय कॅलेंडरमध्ये सुद्धा दिलेला आहे की गुढीपाडवा हा 19 मार्चला आहे, पण त्या दिवशी जी आहे ती फाल्गुन अमावस्या आहे. पण आपण जर व्यवस्थित बघितलं तर फाल्गुन अमावस्या प्रारंभ सुरू होणार आहे 18 मार्चला, म्हणजे सकाळी 8:25 आणि फाल्गुन अमावस्या समाप्ती जी आहे ती होणार आहे 19 मार्चला, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6:53 आणि त्या दिवशीच तिथे दिलेलं सुद्धा आहे की चैत्र नवरात्रसुद्धा प्रारंभ होणार आहे. तर बघा, याची सविस्तर माहिती मागेसुद्धा दिली आहे की यावर्षी दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी गुढीपाडवा दिलेला आहे. या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजेच सकाळी 6:53 गुढी उभी करावी. म्हणजे जेव्हा अमावस्या संपते 6:53 त्यानंतर तुम्ही गुढी उभारू शकता. तिथून आपण आपला गुढीपाडवा सेलिब्रेट करू शकतो आणि त्यानंतरच तुम्ही गणपतीचे पूजन ते पण करू शकता. इवन तिथे हे सुद्धा सांगितलं आहे की नवरात्र, श्रीराम नवरात्र जे असतं आपलं चैत्र नवरात्र, ते सुद्धा अमावस्या समाप्तीनंतरच स्टार्ट होतं. इवन चैत्र शुद्ध प्रतिपदा क्षय तिथी असली तरी 3:30 मुहूर्तापैकी असल्याने हा दिवस शुभच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने, जागा, वाहन, नवीन वस्तू खरेदी, व्यवसायाचा सुद्धा शुभारंभ आपण या दिवशी करू शकतो. यापूर्वी देखील 19 मार्च 2007, 6 एप्रिल 2008 आणि 28 मार्च 2017 रोजी अमावस्या समाप्तीनंतर गुढीपूजन करण्यात आलेले होते. म्हणजेच यावरून आपण काल निर्णय पंचांगानुसार हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे की 18 मार्चला जर अमावस्या सुरू होत आहे आणि 19 मार्चला म्हणजे गुरुवारी ज्या दिवशी गुढीपाडवा आहे त्या दिवशी अमावस्या समाप्ती जी आहे ती सकाळी 6:53 अमावस्या समाप्त होणार आहे. तर तिथून 6:53 तुम्ही गुढी उभारू शकता. म्हणजे आपण आपला जर गुढीपाडवा आहे तो 6:53 केव्हाही आपण सेलिब्रेट करू शकतो. आणि गुढीपाडव्याचा जो सण आहे तो खूप शुभ असतो. म्हणजे काही पण वस्तू खरेदी करायला तो नेहमी चांगलाच असतो, म्हणजे शुभ दिवस आहे. जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखसमाधानाचं लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या गुढीपाडव्याच्या 2026 आपल्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. चला, तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.